श्री श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत अध्याय 17वा. श्री नामानंदांचे दर्शन. मी कुरुकुटेच्या दिशेने पुढच्या प्रवासास सुरुवात केली असता मार्गात एक मोकळे केस सोडलेली स्त्री ओरडत पुढे आली व तिच्या मागोमाग हातात काठी घेतलेले 2 क्रूर बलिष्ठ पुरुष येत होते. तिने माझ्या पायावर डोके ठेवून माझे संरक्षण करावे अशी विनंती केली असता माझ्या तोंडून उद्गार निघाले, या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद श्रीवल्लभ तुझे रक्षण करतील. ते दोन्ही पुरुष माझ्याकडे बघून म्हणाले, आम्ही या स्त्रीस मारण्यासाठी आलो आहोत, तू मार्गातून दूर हो. ऐकून मी म्हणालो, ज्या स्त्रीवर अत्याचार करता त्या स्त्रीस हात लावला तर कुष्ठरोगाने त्रस्त व्हाल. जवळच असलेल्या वृक्षाखाली बसून मी त्यांना त्यांचा जीवन वृत्तांत सांगण्याची विनंती केली. आपण विचारता म्हणून सांगतो. आम्ही तो सख्य बंधू असून ब्राह्मण कुलात जन्मून ब्राह्मणत्व विसरून भ्रष्ट झालो. जंगलात या स्त्रीस पाहून वाईट भावना उत्पन्न होऊन तिच्या मागे लागलो. एक शुभवार्ता सांगतो. श्री दत्तप्रभू सध्या श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात कुरुगुडी येथे वास्तव्यात असून त्यांचे दिव्यचरण तुमचा उद्धार करतील. हे ऐकून त्या स्त्रीने आपली कहाणी सांगण्यास सुरुवात केली. अगदी लहान वयात माझा विवाह झाला. माझा पती माझा अतोनात छळ करीत असे. माझ्या सासू सासऱ्यांनी यावर उपाय म्हणून मांत्रिकाच बोलावून घरी आणले. त्यांच्या सांगण्यावरून सासू सासऱ्यांनी मला घराबाहेर काढले. मी रस्त्याने निघताच तो मांत्रिक दुष्ट भावनेने माझ्या मागे लागला. मी घाबरले. अखेर एक मोठा दगड उचलून मी त्याला फेकून मारला व त्याचा मृत्यू झाला. मी तेथून जंगलात जाऊन एका झाडाखाली बसले. ते औदुंबराचे झाड होते. मला निद्रा लागली. मी जागे होऊन बघते तर 2 नाग माझे संरक्षण करीत होते. दत्तप्रभूंचे नुसते स्मरण जरी केले तरी ते भक्तांसाठी धावून येतात ही अनुभूती आली. तिथे रविदास नावाच्या धोब्याची भेट झाली. तो म्हणाला, मी कुरवपूरला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला चाललो, तुम्ही चलावे. मी नाही म्हणताच तो निघून गेला. नंतर मी एका टेकडीवर ध्यानस्थ बसले असता हे 2 गुंड मागे लागले. मी पळत तुमच्या पाशी आले. माझे नाव सुशीला आहे. मी म्हणालो, श्रीपादांच्या कृपेने तुझे रक्षण झाले आहे. आम्ही नामस्मरण करत पुढे मार्गाला लागून नामानंद स्वामींच्या आश्रमात पोहोचलो. श्री नामानंद स्वामींनी आदरपूर्वक स्वागत करून परिचय देण्यास सुरुवात केली. माझ्या वडिलांचे नाव मायन्ना चायरलू व माझे नाव सायन्ना चायरलू. माझे गोत्र भारद्वाज ब्राह्मण. मी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर माझे नाव नामानंद असे ठेवले. मी सद्गुरूंच्या शोधात पिठिकापुरमला आलो. तेथे कुंती माधवाचे दर्शन घेऊन येताच एक चांडाळ समोर उभा होता. तो म्हणाला, मला दक्षिणा दे. नामानंद म्हणाले, मी एक वैष्णव ब्राह्मण असून तू माझ्याकडून दक्षिणा देणे योग्य वाटत नाही. तो म्हणाला, मीच तुला संन्यास घेऊन नामानंद नाव दिले. तुझ्या चवळील संपत्ती गुरुदक्षिणा म्हणून दे. सर्वात देखत मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर. दुसरा काही उपाय नाही म्हणून नामानंदाने सर्वस्व अर्पण केले. त्याने तसे करताच प्रभूंनी दिव्यमंगल रूपात दर्शन देऊन मीच दत्त असून सध्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात पिठिकापुरम येथे अवतारित झालो आहे. उद्यापासून नामानंद नाम धारण करून धर्मप्रचार कर. अशा प्रकारे नामानंद संन्यासी पिठिकापुरम येथे श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले. हा ब्राह्मण असून चांडाळास गुरु केले म्हणून त्यांना कोणी भिक्षा देईना. शेवटी फिरत फिरत ते अप्पालराज शर्मांच्या घरी पोहोचून कसे बसे ते ओम भिक्षा देई म्हणाले. तेवढा श्रीपाद श्रीवल्लभ अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले. स्वहस्ताने त्यांना जेवण भरून आशीर्वाद दिला. तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठी हात पसरावा लागणार नाही. तो कोठेही असलास तरी तुझ्यासोबत राहून डोळ्यांच्या पापडीप्रमाणे रक्षण करीन असे वचन देऊन आशीर्वाद दिला. सर्व शिष्यांसमेत नामानंद स्वामी आश्रमात बसले असताना एका शिष्याने प्रश्न विचारला, श्री दत्तांची आराधना केल्याने शीघ्र मोक्ष प्राप्ती होते. यासाठी काही साधना मंत्रविधाने आहेत का? त्यावर स्वामींनी म्हटले, वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. शरीर पतनानंतर मोक्ष मिळतो असे नाही. ज्या सत्पुरुषांचा जीवात्मा मुक्त अवस्थेत असतो त्यांना जीवनमुक्त असे म्हणतात. इष्ट देवतांच्या सतत सान्निध्यात राहणे याला सालोक्य मुक्ती असे म्हणतात. अधिक पुण्यवान भक्तांना इष्ट देवतांच्या समीप राहण्याचे भाग्य लाभते, त्याला सामिप्य मुक्ती असे म्हणतात. इष्ट देवतांचे स्वरूप प्राप्त होते त्याला सारूप्य मुक्ती असे म्हणतात. व साधक इष्ट देवतांच्या चैतन्यात एकरूप होऊन जातो या अवस्थेत साजीव्य मुक्ती असे म्हणतात. दत्तभक्ती या इहलौकी राहूनच सालोक्य मुक्तीचा अनुभव घेत असतात. ते शरीराने प्रारब्धाचे भोग भोगत असले तरी मनाने दत्तप्रभूंच्या चरणांशी निमग्न असतात. श्री दत्तप्रभूंचे दर्शन, स्पर्श, संभाषण व अनुग्रह प्राप्त झाल्याने भक्तांचे सतत संरक्षण होते. हे महेदेश्वर्य श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच देतात. यावर मी विचारले, आपण विविध रूपात असलेल्या देवांची पूजा करावी का श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची आराधना करावी? देव श्रीपाद श्रीवल्लभापेक्षा वेगळे आहेत का? या प्रश्नाबद्दल विश्लेषण करावे. यावर नामानंदाने एक उदाहरण दिले. एका मुलीचा विवाह होऊन ती सासरी गेली. काही महिन्याने तिचा भाऊ तिला भेटायला आला तेव्हा सासूने सांगितले ती चोरी करते. दही, तूप, दूध, लोणी चोरून खाते. मी एखादी चोरी सहन करीन. तेव्हा भाऊ म्हणाला, तू दूध घेत जास, दुधात सर्वच असते, तू चोरी सोडून दे. याप्रमाणे एकटा दत्ताची आराधना केल्यास सर्व काही मिळते. श्रीपाद प्रभू परिस्थितीत शीघ्रपणे बदल करण्याचे आदेश श्री विष्णूंना देतात, तसा त्यांचा संकल्प आहे. श्री नामानंद स्वामींच्या दिव्य सत्संगाच्या लाभाने आम्ही आनंदित झालो.
त्या दोन्ही ब्राह्मणांनी पश्चाताप होऊन उपदेश करा अशी विनंती केली असता स्वामी म्हणाले, भुक्त व्रत करा, कष्ट करून पैसे कमवून अन्नदान करा, त्यामुळे पापाचे क्षालन होऊन प्रभूंचे दर्शन होईल. मंत्रदीक्षा मिळाल्यावर सुद्धा तुम्ही सदाचाराने वागले नाही तर दुप्पट शिक्षेस प्राप्त व्हाल. सुशीलेने नामानंदांना विचारले, स्वामी, संकटातून कशी सुटका करून घ्यावी? यावर स्वामी म्हणाले, आत्मा हा निरंतर नसून त्यात जन्ममरण नसते. त्यास अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र इजा करू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही. मनुष्य मात्र कोट्यावधी वेळा मृत्यू पावून पुन्हा जन्म घेतो. तू अनघादेवीचे व्रत केल्यास तू संसारात सुखी होशील. तू देवी समवेत दत्तात्रयांची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घे, ते नक्कीच तुझ्यावर कृपा करतील. श्री बाप्पांना श्री दत्तात्रयांचे दर्शन घडले व त्यांनी प्रभावशाली असे सिद्धमंगल स्तोत्र लिहिले. सिद्धमंगल स्तोत्र: श्री मंदनत श्री विविशत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, श्री विजयी भव, दिग्विजय भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, श्री विद्याधारी राधा सुरेखा, श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव, दिग्विजय भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव, दिग्विजय भव, श्रीमदखंड श्री विजय भव, सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बाप्पांनाचार्यानुत श्रीचरणा, जय विजयी भव, दिग्विजय भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषिगोत्र संभवा, जय विजयी भव, दिग्विजय भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, तौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा, जय विजयी भव, दिग्विजय भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्मपुण्य फल संजाता, जय विजयी भव, दिग्विजय भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सुमतीनंदन नरिहंदन नंदन दत्तदेव भप्रु श्रीपादा, जय विजयी भव, दिग्विजय भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, पिटिकापर नित्यविहारा मधुमदिता मंगलरूपा, जय विजयी भव, दिग्विजय भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. परमपवित्र अशा या स्तोत्राचे पठण करून अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्र सद्ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होऊन स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. मनातील सर्व कामना पूर्ण होतात व आपण श्रीपाद प्रभूंच्या कृपेस पात्र होतो. सकाळ होताच खाद्य सामुग्रीने भरलेली बैलगाडी आश्रमात आली. गाडीवान सुशीला उद्देशून म्हणाला, थोड्याच वेळात तुझे पती व सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीतून येतील. हा निरोप सांगून ते गाडीवान त्वरेने निघून गेला. रामानंद स्वामी ध्यानातून बाहेर आल्यावर त्यांनी विचारले, तो गाडीवान कोठे आहे? तो निघून गेल्याचे सांगताच तुम्ही किती भाग्यवान आहात, मीच अभागी आहे. परम कारुण्यमूर्ती श्रीपाद स्वामी गाडीवानाच्या रूपात येऊन तुम्हाला दर्शन देऊन गेले. नंतर नामानंद स्वामी सुशीलला म्हणाले, तुझे नशीब उजळले, तुझ्या पतीचे नपुंसकत्व गेले, ते तुला नेण्यास येत आहेत. नामानंद स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सगळे घडून आले. सुशीला आपल्या घरी परतली व आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन कुरुगुडीच्या दिशेने निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त.